मित्रांनो नमस्कार। मी आपला सर्वांचा डॉक्टर श्रीधर आघाव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। मित्रांनो, माहिती, ज्ञान आणि मनोरंजनावर आधारित वेगवेगळे व्हिडिओ आपण माझ्यासोबत पाहत असाल। आजच्या धावपळीच्या जगामध्ये स्पर्धेला देखील आपण नेहमीच सामोरं जात असतो। वेगवेगळ्या विषयासंदर्भामध्ये आपण व्हिडिओ वेगवेगळ्या चॅनलवर पाहत असाल, परंतु माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या विषयासंदर्भामध्ये अनेक व्हिडिओ मी टाकत असतो। तेव्हा आजचा व्हिडिओ आपण माहिती आणि ज्ञानावर आधारित हा तुमच्यापर्यंत मी पोहोचवत आहे। मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य असं की सध्या स्पर्धेचा काळ आहे, त्यामुळे स्पर्धा परीक्षेशिवाय आपल्या तरुण वर्गाला पर्याय नाही। स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला हवी ती आपल्या स्वप्नात असलेली नोकरी आपल्याला सहजपणे प्राप्त करता येत असते। तेव्हा महाराष्ट्र शासनाने नुकतीच आता जाहीर केलेली पोलीस भरती आता होऊ घातलेली आहे। साधारणपणे 15,000च्या दरम्यान पदं पोलीस शिपायांची ही भरली जाणार आहेत। त्यामुळे आपल्याला कसोशीने प्रयत्न त्यासाठी करावे लागतील आणि हाच भाग मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे। मित्रांनो, पोलीस भरती जर म्हटलं तर त्यामध्ये मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा अशा दोन भागामध्ये ही परीक्षा असते आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर आपल्याला ते पद प्राप्त होत असतं। मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये जी लेखी परीक्षा असते त्यासाठीचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्या वेगवेगळ्या चर्चा आपण नेहमी पाहत असतो, नेहमी ऐकत असतो आणि त्यामुळे एक प्रकारची निगेटिव्हिटी, नैराश्याचं वातावरण तरुण पिढीच्या मनावर निर्माण झाल्याशिवाय राहत नाही। मित्रांनो, आपण मैदानी चाचणी सराव दररोज पहाटे संध्याकाळी करत असतो, मात्र लेखी परीक्षेला आपलं म्हणजे मन लागत नाही म्हणण्यापेक्षा आपला अभ्यास काहीतरी अपूर्ण आहे, आपण नेमकी तयारी कशी केली पाहिजे हे आपल्या लक्षात येत नाही किंवा आपला अभ्यास कुठपर्यंत आलेला आहे हे देखील आपल्या लक्षात येत नाही। यानंतरच्या वेगवेगळ्या ज्या भागामध्ये मी सरळ सेवा, पोलीस भरती, अगदी MPSC पर्यंत आपण अभ्यास कसा करावा, वेगवेगळ्या कंटेंटचा अभ्यास कसा केला पाहिजे, त्याचे तुकडे पाडून आपण कमी वेळेमध्ये अभ्यास कसा करता येईल आणि ज्या माध्यमातून आपल्याला सक्सेस रेट कसा आपल्याला वाढवता येईल याची देखील यानंतरच्या काळामध्ये मी व्हिडिओमध्ये चर्चा करेन। सध्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीसाठीचा जो आवश्यक सिलेबस आहे आणि त्यासाठी आपण तो सिलेबस कसा फॉलो करायचा, त्याचा अभ्यास कसा करायचा याची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहेत। तेव्हा आपण आपल्यापैकी बऱ्याच जणांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही। यानंतरच्या काळामध्ये अगदी नैसर्गिक वातावरणापासून अगदी मैत्रीपर्यंत, अगदी मनोरंजनापर्यंत माहिती, ज्ञान आणि मनोरंजन असा खजिना असलेली माहिती व्हिडिओ मी यानंतरच्या काळामध्ये देखील आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे। तेव्हा तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर सहजपणे मला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल। मित्रांनो, माझ्याकडून काही अपेक्षा असतील तर नक्कीच आपण कमेंट बॉक्समध्ये आपल्याला माझ्यापर्यंत ती माहिती पोहोचवाल ही अपेक्षा आहे। त्यानंतरच्या काळामध्ये मी नंतर बनवल्या गेलेल्या व्हिडिओमध्ये ती सुधारणा किंवा आपल्या अपेक्षा नक्कीच पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करेन। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील आपण मला सांगायला विसरू नका। आपण कोणत्या अकॅडमीमध्ये स्वतः तयारी करताय, अकॅडमीमध्ये तयारी करताय याची देखील माहिती मला ऐकायला, पाहायला आवडेल। कमेंट बॉक्समध्ये जरूर मी ती पाहिल। आपण कोणत्या शहरातून आहात ते देखील मला सांगायला विसरू नका, म्हणजे नक्कीच मला तुमच्या कमेंट वाचून आनंद मिळेल आणि प्रोत्साहन मिळेल आणि यानंतरच्या काळात बनवल्या गेलेल्या व्हिडिओमध्ये नक्कीच त्याचा मी उल्लेख करेन। मित्रांनो, पोलीस भरती म्हटलं की सध्या 15,000 पदाची भरती आहे, त्यामुळे खूप सारी स्पर्धा अगदी ग्रामीण भागापासून शहरापर्यंत
हे सर्व तरुण आणि तरुणी या स्पर्धेमध्ये आता उतरत आहेत. कुणालाच कमी लेखून चालत नाही. त्यामुळे जो जीता वही सिकंदर असं या स्पर्धेचं पोलीस भरतीचं स्वरूप राहणार आहे. साधारणतः दिवाळीच्या नंतर ही जाहिरात निघेल. जाहिरात निघाल्यानंतर आपल्याला ते रितसरपणे पद्धतीने अर्ज भरावे लागतील. अर्ज भरल्यानंतर आपल्याला ते लेखी परीक्षा द्यावी लागेल. पुन्हा मैदानी चाचणी आहे आणि त्यासाठी पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे 100 मार्काचा आहे. त्यामध्ये 4 कंटेंट आहेत, 4 विभाग आहेत आणि त्या 4 विभाग क्रायटेरिया याची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. तेव्हा ही माहिती नक्कीच आपण इतरांपर्यंत देखील शेअर करणार आहात. तेव्हा या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. मित्रांनो, आताच मी म्हटल्याप्रमाणे पोलीस भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम आणि त्याची तयारी कशी करावी याचं विवेचन आपल्यापर्यंत मी आता पोहोचवणार आहे. महाराष्ट्र पोलीस सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य असलेला लोगो आणि वर्दीतील हे पोलीस अधिकारी आपण इथे पाहत आहात. आपल्या सर्वांचं स्वप्न आणि आपल्या सर्वांना सोनेरी दिवस प्राप्त होत ही वैयक्तिक माझी आणि माझ्या परिवाराची मनोकामना आहे. मित्रांनो, आपण तयारी कशी करायची? सुरुवातीला आपण पाहणार आहेत सामान्य विज्ञान, विविध शास्त्र आणि त्यांचे अभ्यास विषय काय आहेत याची तयारी आपल्याला सुरुवातीला करावी लागेल. शास्त्रीय उपकरणं जी आपण दैनंदिन वापरामध्ये आपल्या असतात त्यांची ओळख आणि त्यांचा वापर काय आहे याबद्दलचे देखील काही प्रश्न मित्रांनो आपल्याला असणार आहेत. वेगवेगळे शोध आपण 5वीला शिकत होतो तेव्हापासून वेगवेगळ्या विज्ञानामध्ये सामान्य विज्ञानामध्ये वाचलेले आहेत आणि त्या शोधांचे जनक कोण आहेत? दूरदर्शनचा शोध कोणी लावला, टीव्हीचा, रेडिओचा, मोबाईलचा, अगदी मोटरसायकलचा, रेल्वेचा, हे उदाहरण सांगितलं मी. हे असे शोध कोणी लावलेले आहेत त्याचे जनक. आणि अतिशय साधे आणि सोपे प्रश्न असतात मित्रांनो, काही टेन्शन घ्यायचं कारण नाही. आणि त्यानंतर शास्त्रीय उपकरणे आणि त्यांचं कार्य काय आहे याबद्दलचं देखील काही प्रश्न असणार आहेत. आणि आता आपल्याला सर्वात अवघड जातात ते प्रश्न गणिताबद्दलचे आणि खूप सोपं असतं मित्रांनो. आपल्याला संख्या आणि संख्यांचे प्रकार याबद्दलचे काही प्रश्न विचारले जातात. बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार हे देखील प्रश्न अतिशय सोपे असतात. तुम्ही असं म्हणाल की डॉक्टर श्रीधर आघाव हे काहीच अवघड नाही असं म्हणतात. मित्रांनो, हे अगदी खरं आहे की आपण दैनंदिन रुटीनमध्ये जर अभ्यास करत असाल किंवा आपण नियमितपणे सराव करत असाल, चाचण्या देत असाल, स्वयं अध्ययन करत असाल, तयारी करत असाल तर हे सगळे प्रश्न आपल्याला अतिशय सोपे आहेत. त्यानंतर कसोट्या, पूर्णांक व त्यांचे प्रकार, अपूर्णांक आणि त्यांचे प्रकार, मसावी आणि लसावी, वर्ग आणि वर्गमूळ, घन आणि घनमूळ या सर्वांची आपल्याला तयारी अतिशय सोपी जाईल. त्यावर आधारित साधारणतः एक प्रश्न असतात. शेकडेवारी, भागीदारी, गुणोत्तर आणि प्रमाण, सरासरी, काळ, काम, वेग, दशमान पद्धती, नफा तोटा, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज, घड्याळावर आधारित प्रश्न, घातांक आणि त्यांचे नियम इत्यादी हे गणिताबद्दलचा अभ्यासक्रम आणि गणिताबद्दलचे हे सगळ्या कंटेंट आपल्याला विचारात घेता येतील. याबद्दल वेगळी आपल्याला टिप्स द्यायची जर म्हटलं तर प्रत्येक कंटेंट बद्दल आपण 1 दिवस तयारीला जर दिला तर किती कंटेंट आहेत? 3 आणि 3 6 2 8 3 11 14 आणि 4 18. 18 दिवसामध्ये आपली गणिताची संपूर्ण तयारी होऊ शकते. आणि कोणाचं तरी एखाद्या तज्ज्ञाचं मार्गदर्शन, जिथे अडखळतो आपण
तिथे मार्गदर्शन घ्यायला मित्रांनो काहीच हरकत नाही. त्यानंतर आपल्याला क्रीडा विश्वामध्ये ज्या घडामोडी घडतात त्या घडामोडीबद्दलचे काही प्रश्न आपल्या सिलेबसमध्ये आहेत. आपल्याला परीक्षेमध्ये ते देखील काही प्रश्न येणार आहेत. त्यातला सुरुवातीचा भाग आहे खेळ आणि खेळाशी संबंधित चषक, कप कोणते आहेत, टुर्नामेंट कोणते आहेत, प्रमुख देश आणि त्यांचे राष्ट्रीय खेळ कोणते आहेत. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे मित्रांनो आपल्याला निश्चितपणे सांगता येईल, हॉकी आहे. खेळ आणि खेळाडूंची संख्या, उदाहरणार्थ कबड्डीमध्ये किती संख्या असते टोटल खेळाडूंची, फक्त मैदानावरचे नाही, एकूण राखीव सहित ती संख्या आपल्याला पकडावी लागते. क्रिकेटमध्ये किती संख्या असते. त्यानंतरचा कंटेंट आहे खेळाचं मैदान आणि त्याचं ठिकाण कोणता, याबद्दलचे काही प्रश्न असतात. खेळासंबंधी चिन्ह आणि प्रतीकं याचे प्रश्न काही असतात. महत्त्वाच्या स्पर्धा आणि त्यांची ठिकाणं, आशियाई स्पर्धा, विशेषतः आशिया खंडामध्ये ज्या चाललेल्या स्पर्धा असतात त्या, राष्ट्रकुल स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा याबद्दलचे प्रश्न, त्या रिसेंटली स्पर्धा होतात त्याबद्दलचे प्रश्न मित्रांनो विशेषतः यामध्ये विचारले जातात. त्यानंतरचा जो कंटेंट आहे तो आहे पंचायत राज. यामध्ये ग्रामप्रशासन म्हणजे आपले सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल हे इत्यादी असे जे विषय, ग्रामसभा असते, ठीक आहे नाही, या सर्वाबाबतचे प्रश्न आपल्याला तिथे येत असतात. समिती आणि शिफारसी, त्या समित्या, पंचायत राजच्या समित्या कोणत्या आहेत, त्यांनी शिफारसी काय केल्या, पंचायत राजचा विकास कसा जावा, यामध्ये ते निश्चितपणे आपल्याला बघायला मिळत असतं. मित्रांनो राज्यघटनेबद्दलचं थोडंसं वैशिष्ट्याबाबतची आपण तयारी नक्की करावी. घटना दुरुस्त्या आतापर्यंत किती झालेल्या आहेत, महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या कोणकोणत्या झालेल्या आहेत, 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्ती कशा पद्धतीची आहे, पंचायत राजची सुरुवात 1882ला झाली, ती घटना दुरुस्ती नेमकी ते नेमकं लॉर्ड रिपनला पंचायत राजचा जनक असं म्हटलं जातं. त्यांनी कोणतं योगदान दिलेलं आहे हे आपल्याला ह्या प्रक्रियेमध्ये राज्यघटनेमध्ये बघायचं आहे. ग्रामसभा आता मी सांगितलं, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, पंचायत समिती, जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर त्याला म्हणतात, गट विकास अधिकारी, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर असं देखील त्याला म्हटलं जातं इंग्रजीमध्ये. आणि नगर प्रशासनामध्ये नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामीण, मुलकी आणि पोलीस प्रशासन म्हणजे पोलिसांचे विभाग कोणकोणते असतात, त्यांची ब्रीदवाक्य काय आहेत, त्यांच्या तुकड्या कोणकोणत्या आहेत, नगर परिषदेमध्ये किती विभाग आहेत, त्यांची काम करण्याची पद्धत कोणती आहे, ही सगळी तयारी आपल्याला अगदी सहजपणे करता येते मित्रांनो. वेगळे काही तणाव घ्यायची आपल्याला गरज नाही आणि कारण देखील नाही. फक्त आपल्या अभ्यासामध्ये अभ्यास करत असताना नियमितपणा त्यामध्ये मात्र जरूर असावा लागेल. त्यानंतर सामान्य ज्ञानामध्ये आतापर्यंत महाराष्ट्र शासनाच्या विकास योजना कोणकोणत्या राबवल्या गेल्या, संपूर्ण विकास योजना कशी होती, पुरस्कार, महाराष्ट्रामध्ये जे पुरस्कार दिले जातात महाराष्ट्राचे, राष्ट्रीय शौर्याबाबत पुरस्कार, क्रीडाबाबत पुरस्कार, आंतरराष्ट्रीय पुरस्कार, याबाबतचे जे करंट अफेअर्स जे आहेत ते आपल्याला तिथं बघावं लागेल. त्यानंतरचा महत्त्वाचा कंटेंट आहे इतिहास, हिस्ट्री. 1857चा उठाव इथपासून आपल्या अभ्यासक्रमातील इतिहासाला सुरुवात होते. भारताचे व्हाईसराय किती आहेत, व्हाईसरायचे क्रम कसे आहेत, व्हाईसरायचे नावं कोणते आहेत, महत्त्वाच्या व्हाईसराय ज्या व्हाईसरायांच्या काळामध्ये महत्त्वाच्या घडामोडी झाल्या, महत्त्वाचे बदल झाले, ते व्हाईसराय मात्र आपल्याला नक्कीच लक्षात ठेवावे लागतील. समाज सुधारक हे महाराष्ट्रामधले कोणकोणते आहेत, राष्ट्रीय सभा त्याचं देखील आपल्याला तयारी करावी लागेल. भारतीय स्वातंत्र्याचा लढा, ऑगस्ट घोषणा आणि वैयक्तिक सत्याग्रह, 1909चा कायदा, 1919चा कायदा, 1935चा कायदा, 35च्या कायद्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं मित्रांनो. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी ही जी कन्सेप्ट आहे, इथपर्यंत आपल्याला इतिहासाचं कंटेंट आपल्याला अभ्यासायचे आहेत मित्रांनो. आणि त्यानंतरचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी. त्यामध्ये संख्या मालिका, अक्षर मालिका, व्हेन आकृत्यावर आधारित प्रश्न, सांकेतिक भाषा आणि लिपी, दिशावर आधारित प्रश्न, नातेसंबंध, घड्याळावर आधारित प्रश्न,
आणि तर्कावर आधारित प्रश्न इत्यादी आपली बुद्धिमत्ता तिथं तपासली जाणार आहे। आणि त्यानंतर जो महत्त्वाचा कंटेंट आहे, आपण मराठी बोलतो मित्रांनो, मात्र मराठीचा आपण तणाव घेत असतो। त्यानंतरचा महत्त्वाचा जो 25 प्रश्नावर आधारित 25 मार्कासाठी मराठी हा विषय, मराठी ह्या कंटेंट अतिशय महत्त्वाचा आहे। त्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द, लिंग, वचन, संधी, मराठी वर्णमाला, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, काळ, प्रयोग, समास, वाक्प्रचार आणि म्हणी। मित्रांनो, मराठी आपण बोलतो, दैनंदिन व्यवहारामध्ये अनेक वाक्प्रचार, म्हणी, आपण अलंकारिक शब्द देखील वापरत असतो, वचन वापरत असतो, संधी वापरत असतो। मात्र त्याबद्दल आपली इकडे परीक्षेमध्ये मात्र आपण तणाव घेतो। तर मी असा संदेश आपणासाठी देईल की आपण कोणत्याच प्रकारचा तणाव यानंतरच्या काळामध्ये घ्यायचा नाही। मी यशस्वी होईल आणि माझ्या पंखामध्ये एवढं बळ अभ्यासाद्वारे निर्माण करून देईल की मी आता पोलीस होईल। पोलीस नव्हे तर याच्याही पेक्षा मोठं पद PSI, PI हे पद मला प्राप्त होतील। मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच की आपण आपल्या मेंदूतील, आपल्या मनातील, आपल्या बुद्धीतील नकारात्मक विचार यानंतरच्या काळामध्ये सोडून द्यावे ही आपणा सर्वांना विनंती करतो। आणि आणखी एक विनंती करेन की माझ्या चॅनलला नक्की आपण सबस्क्राईब करा, कारण यानंतरच्या काळामध्ये अनेक विषयावर, अगदी निसर्गापासून मानवी मनापर्यंत, अभ्यासापासून ते मनोरंजनापर्यंत, म्हणूनच मी असं सुरुवातीलाच म्हणालो होतो की माहिती, ज्ञान आणि मनोरंजनावर आधारित हे माझं चॅनल आहे। आणि या चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा। काही सूचना असतील तर नक्कीच त्या कमेंटमध्ये टाका। मी यानंतरच्या काळामध्ये नक्कीच त्यामध्ये दुरुस्ती करेन। काही आणखी अपेक्षा असतील माझ्याकडून, आणखी माहिती द्या, तर मी अभ्यास करून ती माहिती आपल्यापर्यंत जरूर पोहोचवेल। माझा तो प्रयत्न कायम राहील। तेव्हा या नोटवर पुन्हा आपण लवकरच भेटणार आहोत। या नोटवर मी डॉक्टर श्रीधर आघाव आपला निरोप घेतोय। काळजी घ्या। नमस्कार, धन्यवाद।